अहिल्यानगर जिल्ह्यात 12 धरणांमध्ये केवळ 25.86% पाणी साठा। नमस्कार, मी प्रियंका। लेट्स अप मराठीमध्ये आपलं स्वागत। जून सुरू झाला की आपण सगळे चातकासारखी पावसाची वाट पाहत असतो। त्यात उन्हाने सगळ्यांनाच हैराण करून सोडलंय। पाऊस लांबत असल्याने आणि त्यातच उन्हाचे झटके वाढत असल्याने उकाड्याने सामान्य नागरिक सुद्धा हैराण झाले। दुसरीकडे वाढलेल्या बाष्पीभवनामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील धरणांमधील पाणी साठाही तळाला चाललाय। त्यामुळे चिंतेचे ढग दाटले आहेत। आता जिल्ह्यातील परिस्थिती नेमकी काय आहे ते जाणून घेऊयात। अहिल्यानगर जिल्ह्यातील मोठे मध्यम अशा 12 धरणांमध्ये गुरुवारपर्यंत केवळ 25.86% पाणी साठा शिल्लक होता। गेल्या वर्षी 11 जून रोजी हे प्रमाण 40.41% होतं। पाऊस लांबणार असल्याने राज्य शासनाने धरणांमधील पाणी साठा हा 31 ऑगस्ट पर्यंत पाण्यासाठी आरक्षित करण्याचं सांगून पाणी उपसा होणार नाही त्या दृष्टीने उपाययोजना करण्याचे आदेश यापूर्वीच दिले आहेत। त्यानुसार अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पाणी उपसा रोखण्यासाठी पथकं स्थापन करण्यात आली। मात्र अद्यापही या पथकांकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही। केवळ आवर्तन काळामध्ये वीज पुरवठा हा खंडित करण्यात आलाय। अहिल्यानगर जिल्ह्यात भंडारदरा, निळवंडे व मुळा ही मोठी धरणं असून आढळा, मांडोहोळ, घाटशीळ, पारगाव, घोड, सीना, खैरी, विसापूर, मुसळवाडी, टाकळीवान हे मध्यम प्रकल्प आहेत। या सगळ्या मोठ्या आणि मध्यम प्रकल्पांची क्षमता 57,458 दलघपू पाणी साठ्याची आहे। आजच्या तारखेला या सगळ्या प्रकल्पांमध्ये 14,603.75 दलघपू जलसाठा आहे। तो गेल्या वर्षी 23,220.4 दलघपू इतका होता। यंदा अवघा 25.86% पाणी साठा शिल्लक असून त्यावर पुढील 2 महिने हे काढावे लागणार आहेत। सध्या तरी लघु प्रकल्प हे पूर्णपणे कोरडे पडले असून गाव तलाव, पाझर तलाव व बोरवेल यांना पाणी कमी झालंय। त्यामुळे जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईची गडद छाया पडू लागली आहे। सध्या अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणामध्ये 21.47%, निळवंडे धरणात 27.58%, मुळा धरणामध्ये 27.28%, आढळामध्ये 36.70%, मांडोहोळमध्ये 13.2%, घाटशीळ पारगावमध्ये 23.34%, घोडमध्ये 18.73%, सीनामध्ये 34.83%, खैरीमध्ये 19.89%, विसापूरमध्ये 10.53%, मुसळवाडीमध्ये 39.3%, तर टाकळीभानमध्ये 36.41% इतका पाणी साठा शिल्लक आहे। तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील 140 गावं आणि 813 वाड्या आणि वस्त्यांना 134 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय। सुमारे 2,65,051 लोकांची तहान या टँकरद्वारे होणाऱ्या पाणी पुरवठ्यातून भागवण्यात येते। मात्र पावसाने जर अजून विलंब केला तर जिल्ह्यामध्ये पाण्याची विदारक स्थिती पाहायला मिळेल। तुम्हाला या संपूर्ण परिस्थितीबद्दल नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि पाहत राहा लेट्स अप मराठी।